वेळेचे महत्व. पावसाळा जवळ आला होता म्हणून एक शेतकरी आपल्या घरावरील छताची कौलं बसवत होता. तेवढ्यात एक माणूस त्याच्या अंगणात आला. शेतकऱ्याचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्या माणसाने शेतकऱ्याला मोठ्याने हाक मारली, अहो दादा, जरा खाली उतरता का? माझं तुमच्याकडे एक काम आहे. शेतकरी शिडीवरून खाली उतरला. माणसाजवळ येऊन त्याने विचारलं, बोला, काय काम आहे? लवकर बोला, हातातलं काम अर्धवट टाकून आलोय मी. काय ते लवकर सांगा. तो माणूस म्हणाला, दादा, मी भिकारी आहे. मला भूक लागली आहे. मला खाण्यासाठी अन्न हवंय. शेतकरी म्हणाला, चल माझ्यासोबत. आपल्याला आता काहीतरी खायला मिळेल म्हणून तो भिकारी शेतकऱ्याबरोबर घराच्या छतावर गेला. शेतकऱ्याने भिकाऱ्याला आपल्यासोबत काही कौलं बसवायला लावली. नंतर त्याला म्हणाला, जा, आता माझ्या कामाचा जेवढा खोळंबा तू केलास तेवढं काम तू केलं आहेस. पण मला जेवण? आज माझ्याजवळ काहीच नाही. मी तुला कोणतीच मदत करू शकत नाही. हे ऐकताच भिकारी एकदम चिडून म्हणाला, जर हेच सांगायचं होतं तर ते खालीच सांगायचं, वर कशाला घेऊन आलात? शेतकरी म्हणाला, अन्नच मागायचं होतं तर मग खाली कशाला बोलवलंस? तू जसा वागलास तसाच मी वागलो. दुसऱ्याच्या कामाचं आणि वेळेचं महत्व तुला कळलं पाहिजे, हे लक्षात ठेव. कळलं का? पुन्हा असं करू नकोस. असं म्हणून शेतकऱ्याने त्याला खायला दिलं.